भाज्या तर आपण नेहमीच खात असतो, पण वेगवेगळी भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर हे बीन्स आहेत, तर बीन्सची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. चला तर मग कशी बनवायची बघूया. तर त्याच्या अगोदर तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बीन्सची भाजी अतिशय सोपी पद्धत आहे. बीन्स मी निवडून ठेवलेत, अगदी मस्त कट वगैरे केलेत. तर आता आपण कढईत तेल घातले, त्याच्यात मी मोहरी घालते, त्याच्यानंतर जिरे घालते, थोडेसे तडतडले की आपल्याला त्याच्यात कांदा घालायचा आहे. मिरची घालते मी पहिल्यांदा, त्याच्यानंतर कांदा घालते आणि लसूण तसाच सोलून ठेवलेला आहे तो लसूण घालते. आता मस्त थोडंसं फिरवून घेऊया आपण आणि लगेच त्याच्यात आपल्याला बीन्स घालायचे आहेत, कारण बीन्स थोड्याशा भाजल्या गेल्या की छान लागतात आणि नाही भाजल्या तर चांगल्या लागत नाहीत. म्हणून आपण थोडेशा बीन्स अगदी मस्त भाजून घ्यायचे. त्याला डाग आले पाहिजेत, असं मध्यम आचेवर आपण एक 10 मिनटं बीन्स भाजून घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत हलवत आपण थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचं कच्चं पण निघून जाऊ दे. आता आपण हळद घालायची आहे, त्याच्यानंतर गरम मसाला घालते मी आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं घातलं आहे बघा, त्याच्यामुळे अतिशय सुंदर चव होते. तर मस्त बीन्सची भाजी होते. अगदी सुगंध तर खूप छान आलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, जेवढं शिजेल त्याच्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. तर आपली भाजी आता शिजतच आलेली आहे. मी उघडून दाखवते तुम्हाला. अगदी मस्त बीन्सची भाजी झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे.